ठाण्यातल्या रुणवाल नगर मधून आपण सी फूड मधले 2 प्रकार आणले आज. एक सुरमई आणि दुसरं म्हणजे कोलंबी. तर ह्या 2 प्रकारचे आपण वेगवेगळे प्रकारचे रेसिपी करणार आहोत. आता तुम्ही म्हणाल ह्या चॅनलवरती रेसिपी कधीपासून आली, तर बऱ्याच दिवसापासून अशी एक इच्छा होती की आईसोबत मालवणी क्युझिनची आपण रेसिपीचा एक व्हिडिओ बनवावा. तर तोच आपण बनवतोय. तर सगळ्यात आधी आपण सुरमईची मीठ मिरची म्हणजे एक सुकीशी अशी चटणी टाईप असते. सुकी म्हणजे दिसताना सुकी नसते, त्याला सुकी चटणी म्हणतात. तर ती सुरमईची चटणी, नंतर आपण बनवणार आहोत कोलंबीची भाजण्याची आमटी आणि कोलंबी फ्राय, आणि तिसरा म्हणजे रसाची आमटी सुरमईची. तिसरा म्हणजे सुरमईची रसाची आमटी, आणि याच सोबत सुरमई फ्राय. हे सगळं मालवणी पद्धतीने कसं बनवतात हे आपण आज जाणून घेऊया आमच्या आईकडून. तर मग बघा. हळद कशात? वाचना म्हणून. काय ते थोडस आगळ थोडस कशाचं? तसं जरा चव लागतं नंतर बरी. कोकमचा आगळ लावून ठेवायची, नंतर साफ करायची. मॅरिनेशन नाही, पहिला मीठ लावणं, मॅरिनेशन नंतर धुवून घेऊन. किती वेळ व्हायचा? 15 मिनिटं. तोपर्यंत मसाला काढून ठेवायचा. धणे, चिंच, तिरफळा. तिरफळांका काय म्हणतात हिंदीत? हिंदीत काय म्हणतात? काय माहिती, इंग्लिश मध्ये काय म्हणतात काय माहिती. असले काहीतरी व्हिडिओ करू नको. थोडासा आला कांदो. आता हे सगळं पिचत घालायचा म्हणजे पटकन वाटून होत. ही आता आपण जी सुरमई नाही म्हणत का, लहान असतं ते का सनाकी म्हणतात. सनाकीची काय करतो? सनाकीची मीठ मिरची म्हणजे सनाकीची 2 प्रकार. तिकला पण म्हणा तुम्ही, पण मीठ मिरची. मालवणी शब्द आमच्याकडचं घरात घरगुती शब्द मीठ मिरची. अशी आंबट तिखट अशी लाल मिरची. लाल आमटी असते. लाल असते. सगळं एकत्र भिजत घालायचा. भिजत घालून ठेवूया म्हणजे पटकन वाटत. आणि त्याच्यात थोडासा मीठ टाकला आमटीत घालताना लक्षात. तिरपळा 2च ह्याच्यात टाकते वाटू, ही नंतर वाटून टाकायची म्हणजे थोडीशी ह्या करून, नाही तर ती तोंडात बसते. ह्याच्यात चून घालू तर घालूया ना. काचूचा लागतो ना घातलेला. मीठ मिरची म्हणून थोडा चून, एवढा मीठ मिरचीसाठी. परत तिरफळा? नाही, ही तिरफळा थोडीशी नंतर वाटून टाकायची वासासाठी. मीठ मिरचीसाठी थोडीशी जाड कापा घेऊया. आमटीत घालू मीठ मिरची. फ्राय वेगळी, फ्राय साठी पातळ कापा. फ्रायसाठी पातळ कापा. आणि डोकी बिकी असतात ना, त्याची चव बरी येते. मीठ मिरची परत साफ करू का? या सगळं साफ करू का परत सगळं? वास येतो एवढ्याचा असताना. म्हणजे आपण काढली, पिशवीतून काढली, त्याच्यानंतर ते का आपण मीठ वगैरे लावलं, मीठ आणि हळद लावली. त्याच्यानंतर मग आता ही साफ करून घ्यायची. ही किती वेळानंतर मीठ आणि हळद लावल्यानंतर? 10-15 मिनिटात. ही डोकी असतात ना, त्याचा चव असतं, पण ह्याचा वास येतो. साफ करून म्हणजे ते हॉटेलचे मासे आपण खातो ते आपण कंटाळा येतात, तर ह्याच्यामुळे साफ केला जाणार नाही. त्याच्यामुळे आपण हॉटेलात जातो ना, हॉटेल मधले आपण मासे का नाही खाऊ शकलो, तर हा साफ करूचा लागतंय सगळं. एवढ्या ह्याच्यासाठी एवढा वाटत. अच्छा, म्हणजे जवळपास 1, 2, 3, 4, 5 तुकडे आणि ही डोक्याकडचे बाजू. इतके बाजू पुरे ना? हो.
त्याची उद्या करूया रसाची मस्त. रसाच्या आमटीमध्ये काय फरक असतो? रसाच्या आमटीमध्ये खोबरा जास्त लागता, रसात खोबरा लागता. कसलो रस? नारळाचं. रसाची आमटी दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी पण मस्त लागतं, चव लागतं. जुनी होतरी तशी तशी चव लागते. आता मगाशी आपण केलं ना सगळा, मिरी, धणे, आला, कांदो, तिरपळा 2 आणि हळद, मसाला हे सगळं एकत्र करायचा आणि त्याच्यात या खोबरा घालायचा. अजून बारीक जाऊया. अजून जाऊ. अजून बारीक नाही पुरे. मीठ मिरची म्हणून एवढाच. मीठ मिरची असं म्हणून जाड, रसाची आमटी असते तर बारीक. कांदो कशा आमटीत घालू? मीठ मिरची असं म्हणून जरा जास्त कांदो. खोबरेल तेल. खोबरेल तेल माशंका करायला. माशंका करायला लागते. ही कसली देवबागातली सवय? तर सगळीकडे गावात खोबरेल तेल घालतात. माशंका ते कोणी घालतात. आणि जरा वास येऊन दे. वास येतो लाल भाजी ठेवतो. सगळा वाटा घातला. सगळा वाटा आणि अशी सुकी करायची. सुकी झाली ना. मीठ घातलेला त्यामुळे कमी घालायचं. मगाशी मीठ घातलेला, आता मीठ घालायचं परत पण कमी घालायचा. कमी घालायचं. जास्त आलं पाणी नाही, बरोबर सुकतं. बघ हे फोडी मोडलेत साफ करताना. मोडले तरी चालतील पण स्वच्छ साफ करायचे नाही, तो वास येतो. मग देवबागातल्या आमट्या एवढी वेगळी चौका लागता माशा पाण्याची. कशाची? देवबागातला पाणी असतं ना समुद्राकडचा, विहिरीचा, त्या पाण्याची चव येते देवबागात वेगळी ना. पाण्याने खूप फरक पडतो ना. पण पाण्याने खूप फरक पडतो. पण फक्त देवबागात पाण्याने फरक पडतं की पूर्ण कोकणात सगळीकडे? सगळीकडेच. कोकणात, देवबागात, नेवती, कोचरा, मालवण. म्हणजे सगळे जे समुद्र किनारे असतात ते. सगळे समुद्र किनारे. आणि तुझा माहेर मापणा घालत आहे? नाही, समुद्र नाही मापणा. म्हणून तिकडे व्यवस्थित नाही बनत माती. काहीतरी बडबड. काय सांगा, हॉटेल मधल्या आणि घरात केलेल्या माशांमध्ये काय फरक असतं? हॉटेलमध्ये ना धुणत नाही बरोबर. हे ह्या करतात तुटलेलं. तुमका हॉटेलमध्ये गेलात काय अख्खी सुरमई खाण्याची तुमका हे असतं ना. अख्खी सुरमई लोकांना लागतात. अख्ख्या पापलेट, अख्खी सुरमई. आता पोटातला वगैरे साफ करणं त्याचा वास येतो म्हणून आपण खाऊ शकतो हॉटेल मधला. म्हणून अख्खी सुरमई अख्ख्या पापलेटच्या भानगडीत पडायचा नाही. आतमध्ये कच्चा पण रवतात कधी कधी पापलेट. आणि अख्खी सुरमई नाही बाजूला, पण ते सुरमईची कापत तुटता नाही म्हणून ते धुताना सांभाळून धुतात. आपण काय सांभाळून धुणं ना आपल्या काय. आपण असं मस्त पैकी धुवून घेतो. 7 पाणी पाणी स्वच्छ येईपर्यंत अशी धुवायची. याला किती वेळ ठेवायची आमटी? नाही, शिजापर्यंत. जरा बारीक गॅसवर शिजते. जरा आतमधले मासे शिजले हे कसे कळतील? रंग फिरतो लो माशांचा. बघ नाही शिजत अजून. शिजा पाहिजे अजून. शिजा हो हो हो. शिजा पाहिजे अजून. सामंत साई मसाला. सामंत म्हणजे आमचं ब्रँड नाही, पण सामंतांचं ब्रँड. पण म्हणजे आपण सामंत नाही, ते दुसरे सामंत. हे पण देवबागचे सामंत. ते पण देवबागचे सामंत. साईनाथ मसाला. मसाले चांगले असतात ना त्यांचे. मस्त.
आमच्याकडे किती वाट वापरतो आम्ही, 25-26 वर्षात एक मसाला. त्यांचं दुकान काय मालवणात? मालवणात असं. पण ते हय सुद्धा मसाले देतात ना, पाठवतात ना? कुरिअरने पाठवतात. आपलं पत्तो दिले की पाठवतात. शिजले हो. आमटी पातळच झाली ना? पण नाही सुकतली. थंड झाली का सुकतली. अच्छा. हे बघ शिजल्यावर रंग बघ. पांढरे झाले का? पांढरे झाले. लालसर होते ना, पांढरे झाले. थंड कांदे तोपर्यंत फ्राय करूया. सुरमई फ्राय मालवणी पद्धतीने. मसाले काय काय घालतो सांग. तांदळाचं पीठ काढतो. अच्छा, एक गुपित सांग आता. या माशांका तांदळाचं पीठ वापरतं, ह्यात संकष्टी दिवशी मोदकांका पण वापरतो ना? मोदकांचं पीठ असं तर माशांका वापरतोय. माशांचं पीठ मोदकांका नाही वापरत. काय अच्छा, मोदकांचं पीठ तू माशांका वापरलं, ठीक असं ना? एकच का? ह्याच्यात आता काय काय घातलं तू? हळद आणि मसालो. कसलो मसालो? हिरवो मसालो माशांचो. बाकी काय नाही घालू. हळद आणि आला लसूण वगैरे आज लावून नाही. उद्या आला लसूण वगैरे लावून ते वेगळे घालतो. असेच प्लेन केलं. मग नेहमी लावणार नाही आला लसूण? कधी असलं तर लावते, चिरलं वाटलेला. काही नाही लावलं. ही कोंबडी अंडी ती कधी करतो? करूया ना. कधी? उद्या करूया. संध्याकाळी करूया. संध्याकाळी कोंबडी फ्राय नाही फ्राय पण करूया. भाजण्याची आमटी कोल्डीची भाजण्याची. त्याच्यात खालसून पांढरी वांगी घेऊन ये आणि शेगलाचे शेंगू घेऊन ये. शेगलाचे शेंगू आणि पांढरी वांगी घेऊन ये. भारी लागते ती कोल्डी. एक नंबर. भाजण्याची आमटी ना अशी. हो मस्त. बटाटो घालायचो, टोमॅटो घालायचो. अच्छा, हे म्हणून एवढे मोठे मोठे रद्द टोमॅटो आणलं? नाही, ते गावठी टोमॅटो आणलं. गावठी टोमॅटो मस्त पाहिजे. बटाटो घालायचो, टोमॅटो घालायचो, शेगलाचे शेंगो घालायचे 2, वांगी घालायची. पांढरीवाली वांगी 2 घालतो. पांढरी वांगी? पांढरी म्हणजे हिरव्या रंगाची वांगी असतात. हिरव्या रंगाची वांगी असतात ती. लहान लहान आहे ना, मोठी मोठी भरपूर ती घालायची. आणि शेगलाची शेंग घालायची. त्या शेंगाचं मस्त एक वेगळं वास होतो. आणि बटाटो घालायचो, टोमॅटो घालायचो. रसाची आमटी मी करतो त्या. याशी आतमध्ये जाऊ का? नाही जाणार. नाही जाणार. अडकता म्हणजे अडकता ते परत. बापरे, अडकली. हा म्हणजे अजून जाऊक नाही हे. पण तू सरळ जाऊन खाली हो गया. परत वा 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 वा. तवो ताईपेक्षा मोठं होतं. हो तवो. ताई केवढा आणि तवो केवढं? ताई 93 मधला, 93 ऑक्टोबर मधला. अच्छा. आणि तवो असा हो विकत घेतलेलो 15 जून 93 मधला. कळलं काय? सोलापुरात घेतलेलो विकत. विंटेज तवो. तव्याची पण खासियत करूया. आणि तोच पांढरा शुभ्र ठेवायचा तर मस्त मासे भाजते. म्हणजे 30 वर्ष झाली हे का? 31 वर्ष झाली या तव्यात. 30 वर्ष. हा 93 म्हटलं बरोबर. 31 वर्ष होऊन गेली. ही झाली मालवणी पद्धतीची मीठ मिरचीची आमटी. म्हणजे तिखला सनाकी. सनाकी म्हणजे सुरमई छोटी असते का सनाकी म्हणतात. आणि ही बारकी सनाकी. बारकी सनाकी कापा. आणि मुद्दाम बारकी आणली मस्त ताजी दिसली म्हणून. लहान मोठी असं काय फरक पडत आहे ना चवीत? काय पडता? हो. मोठी सुरमई जी असते ती का चव चांगली असते? ही पण कधी कधी चांगली होतात. पण आज ही चांगली वाटली. हे कशा उद्यासाठी भरत आता? उद्यासाठी भाजायची आणि रसाची आमटी करायची. रसाची आमटी मॅरिनेट करून ठेवली ना, चव तशीच राहते. आईस्क्रीम म्हणून रात्री खाशात मस्त हाव मोर आईस्क्रीम कुल्फी. टिपिकल इंडियन मदर. आईस्क्रीमच्या डब्यात मासे ठेवल्यासाठी. A few moments later.